हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू याच्यात अँड आईज व्लॉग. तर मी आज सकाळी उठल्यानंतर माझ्यासाठी चहा आणि याच्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. याच्यात अजून झोपलेलं आहे, तर आपण याच्याची आणि बाबांची मस्ती पाहूया. काय खातोयस? ब्रश झाला का करून तुझा? ब्रश करून झाला? कुठे ब्रश? ब्रश कुठे आहे? ब्रश ब्रश कुठे आहे? झोपतो हो, झोप आली आहे. एवढं सकाळी कोण उठायला सांगतो तुला 6 वाजता? एवढं सकाळी कोण उठायला सांगतं? इथे काही नाहीये. ते ब्रश घे, ब्रश कर आधी. ब्रश कुठे आहे तुझा? दाखव मला. ह्याच्यात काय नाही भेटणार. ब्रश घे. नाही देता. नो नो नो. अजून याच्यात झोपलेला होता, तर मग मी पटकन सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी करायला घेतली. त्यासाठी मी इथे कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं मी त्यामध्ये दही, रवा, जिरेपूड, धनेपूड, थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलं होतं एक 10 मिनिट. त्यानंतरनं मी 10 ते 15 मिनटानंतरनं त्यात थोडंसं पाणी मिक्स केलं. त्याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. मी ही रेसिपी बेबी वेट गेनसाठी पाहिली होती इंस्टाग्रामला, तर ते पाहून मी ही बनवली होती आणि आता मी बऱ्याच वेळा बनवते. तर हे त्याचे चिले बनवून रेडी आहेत. याच्यात उठेपर्यंत मी माझा नाश्ता करून घेतला होता. तो उठल्यानंतर मला एक थोडा वेळ तरी टाईम द्यावा लागतो त्याच्यासाठी. आज त्याचा मूड छान होता म्हणून तो खुशीमध्ये, हॅपी मूडमध्ये उठलेला होता. त्यानंतरनं त्याने थोडा वेळ किचनच्या खिडकीमध्ये टाईमपास केला. त्याने पक्षी पाहिले जे दिसत होते समोर. त्यामध्ये होता कावळा, कबूतर. मी याच्यासाठी ही मदर्स पर्सची टूथपेस्ट यूज करते, ज्यामध्ये 0% आर्टिफिशियल आहेत आणि तिच्या टेस्टमध्ये फक्त स्ट्रॉबेरीचीच टेस्ट येते. ही मी मदर्स पर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ऑर्डर केली होती. त्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी असे 2 फ्लेवर आहेत. माझ्या प्लेटमध्ये थोडा चिला बाकी होता, तर मी त्याला इथे तो खाऊ घालते आहे. त्यानंतरनं मी परत याच्यासाठी अजून एक चिला बनवला. त्यामध्ये त्याची मस्ती चालू होती मध्ये मध्ये. तर त्याला मी जे बॅटर बनवलं होतं ते सांडवायचं होतं, पण मी ते त्याच्याकडनं घेतलं कारण मला अजून चिले बनवायचे होते. त्यानंतरनं मी याच्यातला चिला खाऊ घातला. सडन मूड स्विंग्स चालू आहे तिथे. अशा मूड स्विंगमुळे मी घरातनं बाहेर जाण्याचं डिसिजन घेतलं आणि मी फ्रेशनअप होत होते तोपर्यंत याच्यात त्याच्या पुश वॉकरमध्ये गेम खेळत होते. मग आम्ही बाहेर वॉकला गेल्यानंतर ना त्याचा मूड थोडा बेटर झाला. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो थोडा वेळ. तर असं बसवलं होतं की त्याला गाड्या दिसतील, तर तो गाड्या पाहण्यात खूपच व्यस्त होता. मी त्याला 2-3दा आवाज देत होते, बट ही इज नॉट रिस्पॉन्डिंग. तर तो व्ह्यूज एन्जॉय करतो बाहेर गेल्यानंतर ना. ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असतं लहान मुलांचं. त्यानंतर आम्ही आमचं मॅन्डेटरी सेशन नारळ पाणी पिऊन घरी आलो. त्यानंतर आंघोळ करून याच्यातला मी झोपी लावलं आणि आता हा झोपेतनं उठला आहे आणि त्याला बाहेरच जायचं होतं. आमच्या काकू बाहेर गेलं, त्याने ते पाहिलं तर त्याला बाहेर जायचं होतं. तो सारखा दरवाजाकडे हात करत होता चल म्हणून मी त्याला इथे खाली घेऊन आली आहे. तर त्याची ते मस्ती चालू आहे. त्याला खाली उतरायचं आहे आता त्या पायऱ्यांवरनं, जे त्याला नाही जमत अजून. त्याला चढता येतं पण उतरता नाही येत, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं जेव्हा तो काही करतो त्यावेळेस. आम्ही बॉल घेऊन जातो सोबत, म्हणजे मला असं वाटतं की बॉल घेऊन गेलो तर याच्यात एका जागेवर बसेल, पण असं काही होत नाही. तो बॉल माझ्याकडे टाकून पळून जातो, त्याला जिकडे जायचं असतं तिकडे. माझ्याकडे आईकडे दे, आईकडे दे. तिकडे नको फेकू पायऱ्यांकड.
चालू आहे? काय ते काय करतोय तू? मुरमुऱ्यांना पोहायचं शिकवतोय का? मी ते पाणी कशाला दिलं होतं तुला त्याच्यात? होय मंकी, कशाला दिलं होतं मी ते पाणी तुला? प्यायला दिलं होतं ना? तू काय केलंस? इकडे बघ की, काय केलंस तू? मुरमुऱ्यांना पोहायला शिकवतोय? तुला येतं का पोहता? कसं शिकवत होता? दाखव बरं, मुरमुरे कसे टाकले त्यात तू, दाखव मला एकदा. असे टाकलेस का? आणि मग काय केलं मुरमुऱ्यांचं नंतर टाकल्यावर? याच्यात झोपला आता. याच्यात झोपून उठल्यानंतर आम्ही ऑफिसला गेलो होतो. तर हा माझ्या ऑफिसचा रोड आहे. जाताना मी पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो. तर ते आमच्या गाडीची जी पुढची काच आहे ती साफ करत होते. तर याच्यात त्याकडे खूप बारीक पाहत बसला होता. त्यानंतर मी याच्यासाठी बीटचा हलवा बनवला होता, जो मी सेम गाजरच्या हलव्यासारखा बनवते. तर त्यात मी बीट परतून घेते तुपात आणि त्यामध्ये पाणी, थोडंसं दूध टाकून त्याला शिजवून घेते प्रॉपरली. घरी आल्यानंतर यशचा मूड चांगला होता. तर तो खेळत होता आणि इथे यश त्यांना एका हातात खोबरं घेऊन एका हाताने रांगतोय. ते खूपच फनी वाटतं. तर मला ते शूट करायचं होतं, पण तो काही करतच नव्हता. म्हणून मग मी त्याच्यासोबत बोलत बसले होते की जेणेकरून तो माझ्याकडे येईल. पण त्याचंच काहीतरी चाललं होतं. तर फायनली आता तो येतोय माझ्याकडे आणि तो कसा चालतोय. तर याचं मला हसायला येत होतं. तो बऱ्याच वेळा असं करतो. आता याच्याच्या मॅन्डेटरी सेशनची वेळ आहे, जे की खाली खेळायला जायची, जी आम्ही फॉलो करतो रोज. तर थँक्यू एव्हरीवन तुमच्या सपोर्टसाठी. तुम्ही याच्यातला आणि आईला खूप सपोर्ट करताय, त्यासाठी थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.